नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्र नगर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यात मंजूर केलेले शासकीय महाविद्यालय वैद्यकीय नगर शहरालगत अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आरंगाव येथे वर्षानुवर्ष पडीक असलेल्या आणि सहज उपलब्ध असलेल्या सेनोटोरियमच्या सुमारे 25 एकर जागेतच उभारण्यात यावे अशी मागणी जागरूक नागरिक मंच आणि जनहित परिषद तसेच आरंगाव परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। तर त्या भागामध्ये सध्या जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांनी जी काही प्रकल्प राबवलेत तर तो प्रकल्प अहमदनगर शहरातून कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये। कोणाच्याही राजहट्टासाठी बालहट्टासाठी तो बाहेर जाता कामा नये आणि त्याच्यासाठी आरणगाव येथे टीबी सॅनिटोरियम नावाची जी काही इमारत आहे, जो काही भूखंड आहे तो चक्क 25 एकराचा आहे आणि तो रस्त्याच्या लगत आहे। आणि 1953 साली तो भूखंड केंद्र शासनाने रेड क्रॉस सोसायटीला दिला होता। रेड क्रॉस सोसायटीने 1953 पासून 1995 पर्यंत टीबी सॅनिटोरियम चालवलं होतं, पण मागच्या 30 वर्षापासून ते सगळं खंडर अवस्थेत पडलेलं आहे। मग अशी जागा, मोक्याची जागा उपलब्ध असताना हा प्रकल्प फक्त आरणगाव येथेच व्हावा यासाठी हे सगळे ग्रामस्थ त्या परिसरातले खडकी, खंडाळा, बाबुर्डी, सोनेवाडी, शिंदेवाडी, आरणगाव, मेहराबाद या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। तर ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना द्यायला आलो होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प नगर शहरातून बाहेर जाऊ नये, तो त्या ठिकाणी आरणगावला आणि टीबी सॅनिटोरियम मध्येच झाला पाहिजे। शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मान्य खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या मागणीनुसार कुठेतरी त्या ठिकाणी न्याय भेटलेला आहे आणि तो न्याय हक्काचा असावा। दक्षिणेतले एक ड्राय भाग आहे, सर्वसामान्य लोकांतल्या सामान्य जनतेने त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आतापर्यंत कुणी प्रश्न उपस्थित केला नाही, पण त्यांनी उपस्थित केला आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी मंजुरी मिळवली। शहर सदृश गाव आहे, नगर शहरापासून आरंगाव अवघे 7 किलोमीटर अंतरावरती 35-40 वर्षापूर्वी महाराष्ट्र काय राज्यामधून ते टीबी सेंटरचे लोक यायचे, त्यावेळेस तो आजार खूप भयंकर मानला जायचा। त्या आजारामध्ये आमच्या मायबाप जनतेने खूप काही त्या ठिकाणी त्रास सहन केला, पण आम्ही कधी त्या लोकांचा तिरस्कार केला नाही, कधी त्या पेशंटचा तिरस्कार केला नाही आणि गावाने कायम त्यांना सहानुभूती देण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आमची एक आग्रहाची विनंती की ज्या मायभूमीमध्ये, ज्या गावामध्ये 25 एकर एक टीबी सॅनिटोरियमची जागा, रेड क्रॉस झोनची 25 एकर जागा आज 25 वर्षापासून तशीच पडू नये। आमच्या गावकऱ्यांनी जो काही त्रास सहन केला, जो काही आम्ही तर त्यांना पेशंटला जो काही न्याय देण्याची भूमिका गावकऱ्यांनी त्यावेळेस ठेवली, कधी त्यांना बंदी म्हणून आम्ही कधी ग्रामपंचायतीने ठराव केला नाही, कधी तिरस्कार केला नाही, त्या हिशोबाने त्याचा एक मोबदला म्हणून योग्य ते नाही आम्हाला या ठिकाणी शासन दरबारी मिळावं म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत सहकारी मुळे साहेब, लोटके सर यांच्या सोबत आम्ही आज कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला तो न्याय नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। रेड क्रॉस सोसायटीने काढलेलं टीबी सॅनिटोरियम हे अतिशय उत्कृष्टरित्या चाललं आणि सरपंचाने सांगितल्याप्रमाणे खरोखर लोकांनी त्यावेळेला टीबीचा आजारी असेल तर लोक त्याला, घरातले लोक सुद्धा बाहेर काढायचे, पण ह्या गावाने ते सगळं सहन केलं आणि ती जागा नगर शहरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे। सगळ्या सोयीने, प्रवासाच्या सोयीने, तज्ञ डॉक्टर जर मुंबईवरून पुण्यावरून यायचे झालं तर त्यांना सुद्धा ताबडतोब पोहोचता येईल अशा सोयीने युक्त ती जागा आहे। बायपास रोडला तिला मोठा 80 मीटरचा फ्रंट आहे, म्हणजे अशा प्रकारची सुंदर जागा आणि सगळ्या दृष्टीने सोयीस्कर असलेली जागा। तिथे आमचं गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज निघावं, हॉस्पिटल निघावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सगळी त्याला मंजुरी दिलेली आहे। सगळ्या आमच्या नेत्याने सुद्धा, या जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्याने विचार करून त्या ठिकाणी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चांगल्या प्रकारे चालू शकते अशी त्यांनी भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्याला सांगावं आणि शासनावर त्या सगळ्या आमच्या लोकनेत्यांनी दबाव आणावा अशी मी आमच्या सगळ्या आमदार, खासदार या सगळ्या लोकनेत्यांना विनंती करतो, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सगळ्याने आरणगाव, मेहराबाद इथे असलेली 25 एकर जागा ही कॉलेजसाठी अतिशय उत्तम जागा आहे, ह्या जागेवरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल व्हावं अशी या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, त्यांनी प्रयत्न करावा। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी 485.8 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे। मात्र या महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झालेली नसून त्या जागेच्या निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने
मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याचबरोबर 430 रुग्णखाटांचे रुग्णालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 23 मे रोजी जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या चौकशी समितीने अर्धवट कागदपत्रांच्या आधारे अहवाल तयार करून आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यात माझे नाव गोवण्यात आले. मात्र या गुन्ह्याच्या तपासात माझ्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्या इतपत पुरावा उपलब्ध नसल्याने पोलिसांनी त्या गुन्ह्यातून आपले नाव वगळले असल्याने माझे निलंबन आपोआप संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे मला माझा धर्माधिकार प्राप्त असणाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर संपूर्ण सन्मानाने तात्काळ रुजू करण्यात यावे. तसेच निलंबन कालावधीतील सर्व वेतन भत्ते तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर अनिल बोरगे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांकडे मोटरसायकल घेण्याचा हट्ट धरला, पण आर्थिक परिस्थिती नसल्याने वडिलांनी सांगितल्यावर राग अनावर झालेल्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने स्वतःच्या छातीत चाकू मारून जीव संपवल्याची घटना सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक येथील गोकुळ नगर येथे 22 मे रोजी रात्री घडली. ऋषभ दीपक भंडारी असे मयत तरुणाचे नाव आहे. महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे हे रजेवर गेल्याने आयुक्त आणि प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे सोपवण्यात आलाय. आयुक्त डांगे हे 21 मे पासून 15 दिवस अर्जित रजेवर गेले आहेत. त्यामुळे नगर विकास विभागाने त्यांच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 22 मे पासून आयुक्त आणि प्रशासक या पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी आशिया यांच्याकडे सोपवण्यात आला. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल जिल्हा न्यायालयात अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने निषेधाचा ठराव घेण्यात आला. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड यांच्या अध्यक्षतेखाली बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भेटीदरम्यान राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव संमत करण्यात आला आहे. आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तथा महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई साहेब यांचा आपल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने मुंबई येथे जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता, तेथे राजशिष्टाचाराप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव तथा मुंबई पोलीस कमिशनर यांनी हजर राहणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी हजर न राहता हा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत, त्यांचा अवमान केलेला आहे. आणि हा जो अवमान आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांमध्ये या महासंचालक असतील, तसेच मुंबई कमिशनर असेल, तसेच मुख्य सचिव असेल, यांचा निषेध केलेला आहे. तसंच अहमदनगर बार असोसिएशनने सुद्धा आज रोजी निषेधाची सभा घेऊन पोलीस महासंचालक, मुख्य सचिव व मुंबई पोलीस कमिशनर यांचा निषेध करून त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्याकामी निवेदन देण्याचे ठरलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांनी मुंबई भेटीदरम्यान महाराष्ट्र बार काउन्सिलचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांच्या बाबतीत जो राजशिष्टाचार पाळायला पाहिजे तो पाळला गेला नाही. म्हणून महाराष्ट्राचे सचिव, पोलीस महासंचालक व इतर संबंधित अधिकारी हे संस्कृतदर्शनी दोषी दिसतात. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ व्यक्तीबद्दल प्रोटोकॉल न पाळणं हे खरोखर अतिशय गंभीर आहे. आणि ही बाब देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी देखील त्यांच्या भाषणात अधोरेखित केले आहे. आणि अशा व्यक्तींचा आम्ही निषेध केला आहे. आज बारची तातडीची सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये ठराव मांडून तो ठराव पास केला आणि तो पाठवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये एकच आहे की एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ आणि महाराष्ट्राची व्यक्ती आहे ती. आज जे न्यायमूर्ती भूषण गवई आहेत ते दलित समाजाचे असून ते एक महाराष्ट्रातून एकमेव न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश झाले आहे. याचा आमच्या वकिलांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. आणि अशा व्यक्तीचा प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचार न पाळणे हे अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात आम्ही अशी मागणी केली आहे की जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावे, एवढी आमची मातब्बर मागणी. अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग जोडो अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवण यांच्या हस्ते झाला आहे.
यावेळी दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करू शकतात. शासनाच्या विविध योजना दिव्यांग व्यक्तींसाठी असून त्या पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते करतील. यासाठी राज्यभर दिव्यांग जोडो मोहिमेचा शुभारंभ अहिल्यानगर शहरात झाला आहे. त्यामुळे आता दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीसाठी पीक कर्जाची निकड भासते. चालू हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि बँकांनी समन्वयाने काम करावे. बँकांना पीक कर्ज वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट 100% पूर्ण होईल या दृष्टीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शासकीय गायरान जमिनीवर मागील 3 पिढ्यांपासून राहत असलेल्या भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीकडून घरे पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. भर पावसाळ्यात अशा प्रकारे घरांवर कारवाई करण्यासंदर्भात पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाकडे तात्काळ कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आज पिंपळगाव पिसा शेंडगे वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे का त्यांना ग्रामपंचायतनी 2 दिवसापूर्वी नोटिसा पाठवल्या का 8 दिवसामध्ये तुमची घरं मोडा आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जा. परंतु आज आपण बघितलं तर दररोज पाऊस सुरू आहे, रोजच्या रोज पाऊस येत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे आदिवासी समाजाची लोक त्यांची लेकरं बाळं घेऊन घरं मोडून कुठं जाणार आहेत असं वाटतं का? यांच्या पाठीपोटी कोणी आहे की नाही? या प्रशासनातले जे अधिकारी आहेत, जे शासनकर्ते आहेत का पावसाळ्यामध्ये घरं मोडायला निघालेत आणि हा भूमिहीन समाज आहे, यांना राहायला सुद्धा कुठेही जागा नाही. आणि गेले 75 वर्षामध्ये जी आलटून पालटून जी सरकारी आली ही केवळ मनुवादी विचाराची असल्याने, या पेशव्यांच्या आणि मनुच्या अवलादी असल्यानेच या लोकांना संविधानाने निर्माण केलेले जे काही त्यांचे हक्क होते, जे अधिकार होते, ते लोकशाहीचा लाभ यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणि यांना अगदी 10x10 ची जागा सुद्धा यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा मिळू शकली नाही. हे माणसं पिंपळगाव पिसा येथील गट नंबर 84 मध्ये राहतात. ती गायरान जमीन आहे आणि या गायरान जमिनीमध्ये ते 3 पिढ्यापासून राहतात. तरी देखील त्यांच्यावर अचानकपणे त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या की घरं मोडा आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ही जागा खाली करा. तर ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे. तेव्हा मी सरकारला चेतावणी देतो का तुम्ही अशा प्रकारे जर ही गोरगरिबांची घरं मोडणार असताल तर आम्ही बहुजन समाज पार्टी या आदिवासी समाजाच्या पाठीशी उभा आहे. आणि आम्ही आदरणीय प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब, आदरणीय झोन प्रभारी चलवादी साहेब आणि आदरणीय झोन प्रभारी रामचंद्रजी जाधव साहेब, तसेच ॲडव्होकेट आदरणीय झोन प्रभारी ॲडव्होकेट सदाफुले साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन, यांच्या मार्गदर्शनामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हे जे काही प्रकार चालू आहे का जिथे आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे त्यांना उठवण्याचं मोठं षडयंत्र आहे. कारण त्याच ठिकाणी प्रकल्प आला म्हणतात, त्याच ठिकाणी गेले 3 पिढ्या राहत असताना त्या ठिकाणी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. तेव्हा एकतर सरकार यांना पर्यायी जागा देत नाही, त्यांना दुसरी जागा देऊन त्यांना कुठेतरी विस्थापित केलं पाहिजे हे देखील त्यांच्या डोक्यात नाही. त्यांना घरं बांधून दिले पाहिजेत. अन्यथा अशा प्रकारे पावसाळ्यात जर घर पाडण्याचं हत्यार त्यांनी उपसलं तर आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहोत आणि हे अजिबात सहन केलं जाणार नाही. ही पेशवाई आहे आणि या पेशवाईला मी चेतावणी देतो का तुम्ही या दलित आदिवासी समाजांची मतं घेतली मात्र त्यांच्या घरावर नांगर फिरवू नका. त्यांना त्यांच्या जागा द्या. कारण तुमच्या घोषणा, तुमचे परिपत्रक, तुमचे GR केवळ कागदावर आले, प्रत्यक्षात मात्र या समाजाला काहीही मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट अशी, जे लोक कामधंदा करतात ऊसतोडीवरती, आदिवासी भिल्ल समाज असेल, दुसरा समाज असेल, मोठ्या प्रमाणावरती ऊसतोडीवरती जातो, त्यांच्यावरती देखील अन्याय अत्याचार, त्यांचं देखील शोषण केलं जातंय. तेव्हा हे सगळं शोषण त्यांचं थांबवलं पाहिजे. ते जिथं राहतात तिथं त्यांना जागा नावावर करून दिली पाहिजे किंवा त्यांना विस्थापित दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन त्यांना घरं बांधून दिली पाहिजेत. हे असं मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब आणि शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो आणि चेतावणी देतो का या पावसाळ्यामध्ये जर कारवाई केली तर आम्ही गप्प बसणार नाहीत. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. माझी जागा मलाच राहिली पाहिजे. मी गरीब परिस्थितीने
3 पिढ्याहून 4थी पिढी चाललेली आहे. ती मजूर केलेली आहे. आम्हाला मोठ्या मंत्र्यांनी जागा दिली म्हणून आम्ही राहिलेलो शकतोय. तर आमची उपेतन गरिबाची काहीतरी मान्यता करावा. मला उठ म्हणलं तिथं दुसऱ्याच्या जागेला मला कसं राहून देईन? मी गरीब माणूस आहे. नवरा माझा आंधळा आहे, त्याला दिसत नाही. 5 मुलांची सुई, 7 घरांची आमची सुई केली पाहिजे. आम्ही जिथं राहिलेलो आहे तिथं आमचे घर, आमची जागा आम्हालाच दिली पाहिजे. आमची मान्यता ही आहे की आम्ही समध्या गावाच्या जिल्ह्याला दुसऱ्या बाहेर गावाला आम्ही कशी राहू? आमचं गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावाला जाऊ शकत नाही ना. आमचं गाव तर आमचंच गाव. आम्ही मजुरी मालमजुरी करून खाणार माणसं. इथं गुंठा म्हणला तर आम्हाला गुंठेवर जागा सगट नाही. लोकांच्या बांधाला आम्हाला काही जाऊन देणार नाही. मग आता आम्ही कुठं जाऊन राहू? ही आमची जागा आमच्याच नावावर करून द्यावा. आम्ही दुसरी जागेला काही जाऊन राहू शकतो. अहिल्यानगर वाचनालय ते लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, आनंदी बाजार ते सीना नदीपर्यंत अंडरग्राउंड गटर आणि संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण 9 मीटर धरलेले आहे. परंतु गाडगीळ पटांगणमध्ये पटांगण एरिया मोठा असल्याने रस्ता झाल्यानंतर अर्धवट राहिलेल्या ग्राउंडमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर साठा साचणार आहे. मात्र त्या ठिकाणी पाणी साठ्यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे गाडगीळ पटांगणामध्ये रस्ता करताना संपूर्ण गाडगीळ पटांगणमध्ये काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका सोनाली अजय चितळे यांनी केली आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत रानडे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 24 आणि 25 मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी विकार तपासणी शिबिराचे आयोजन भटेवडा परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. तसेच नगर पूर्वी डायलिसिससाठी तरुणांना मुंबई, पुणे येथे जावे लागत होते. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीची हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरी आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून डायलिसिस विभाग नावारूपाला आलेला आहे. जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य, हॉस्पिटलचे सर्व स्टाफ अत्यंत सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. यामुळेच हॉस्पिटलचे सेवा कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताह 24 मे पासून आरंभ होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णापर्यंत उपचारांसह पोहोचण्याचा संकल्प मानसंग्राम प्रकल्पाने केल्याची माहिती प्रकल्पातर्फे देण्यात आलेली आहे. तसेच यंदाच्या जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानसिक आजारांपैकी स्किझोफ्रेनिया बद्दल विशेषत्वाने जागरूकता निर्माण केली जाणार आहे. सुमारे 10 लाख नागरिकांपर्यंत स्किझोफ्रेनिया बद्दलची माहिती, पथनाट्य, प्रबोधन व्याख्याने, पत्रकांचे वाटप, समाज माध्यमे आणि अन्य माध्यमांचा उपयोग करून मानसंग्राम पोहोचवणार आहे. पशुसंवर्धन दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशु आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 55 जनावरांची तपासणी करून आवश्यक लसीकरण आणि औषधोपचार करण्यात आले. अहिल्यानगर येथील मान कन्हैया ट्रस्ट आयोजित भारतातील पहिल्या दुसरे बालपण आनंद उत्सव 2025 स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून त्यास उत्तम प्रतिसाद प्राप्त झालाय. सदर स्पर्धा 25 मे रोजी सकाळी 9 वाजता रावसाहेब पटवर्धन सभागृह अहिल्यानगर येथे होणार आहे. यात वय वर्ष 51च्या पुढील स्त्री पुरुषांनी भाग घेतला आहे. विविध कलागुणांचे दर्शन येथे होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 29 ते 31 मे दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार आणि पद्मश्री राहीबाई पोपरे यांना राज्यस्तरीय अहिल्यानगर गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 31 मे रोजी होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिंगणगाव येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय.
अहिल्यादेवी फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड आणि कार्याध्यक्ष महादेव महानोर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आगामी वर्षभर भाजपाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या विषयावर नुकतीच मुंबई येथील वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली. यात अहिल्यानगर येथील संयोजन समितीमध्ये निशांत दातीर आणि अनिल धवन यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिलाय. अशातच केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध विषयांचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध आहे, अशी माहिती कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी दिली. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.